नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खत विक्रेत्यांची जी काही दादागिरी आहे आणि मनमानी आहे ती आता कायमची संपणार आहे. खतांची साठेबाजी असेल, बळजबरीने दिली जाणारी लिंकिंगची आणि खत शिल्लक नाही असं सांगून शेतकऱ्यांची होणारी जी काही अडवणूक आहे, या सर्व त्रासातून आता शेतकरी राजा बळीराजाची या ठिकाणी कायमची सुटका होणार आहे. कारण जे काही आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एक भन्नाट अशी डिजिटल सिस्टम किंवा एक डिजिटल सिस्टम त्या ठिकाणी विकसित केलेली आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याबद्दल जाणून घेतलं होतं. आता खत बुकिंग थेट तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन होणार आहे. हा नवीन नियम काय आहे, नेमका उपक्रम काय आहे आणि तुम्हाला खत कसं मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, खतांचा काळेबाजार किंवा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने FSS म्हणजेच फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टम हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेला आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे या प्रयोगाची त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती चाचणी घेण्यात आलेली होती, जी की आपण जर बघितलं तर पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. आणि आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील कोल्हापूर आणि आपलं छत्रपती श्री संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या ऑनलाईन प्रणालीद्वारे जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकऱ्यांना खत मिळण्यास अधिकृत सुरुवात देखील या ठिकाणी झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सिस्टम नेमकी कशी काम करणार आहे किंवा काम करते तरी कशी. तर मित्रांनो, केंद्र शासनाची जी काही खत वितरण प्रणाली आहे, ज्याला IFMS असं म्हणतात, आणि तुमच्या शेतीचा संपूर्ण डेटा असलेला ॲग्रिस्टॅक हे दोन्ही एकत्र जोडले गेलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा आधार नंबर, त्याची जमीन नोंदणी म्हणजे 7/12 आणि त्याने पेरलेली पिकं या सर्वांची माहिती आधीच त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे जमीन किती आहे आणि तुमच्या पिकाला नेमकं कोणत्या व किती खताची गरज आहे, कोणतं पीक तुम्ही लावलेलं आहे याचा अभ्यास ही सिस्टम करेल. त्यामुळे होणार काय, तर त्यामुळे तुम्हाला भलतीच आणि नको असलेली खतं गळ्यात मारण्याचा दुकानदारांचा जो काही प्रयत्न आहे तर तो आता या ठिकाणी अपयशी ठरणार आहे किंवा आपल्याला भलतीच खतं घ्यावी लागणार नाही. या ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला एक QR कोड त्या ठिकाणी मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या हक्काच्या खताची बुकिंग करू शकाल. एकदा का तुमची खत बुक केलं की पुढील 3 दिवसांच्या आत तुम्हाला निवडलेल्या दुकानात जाऊन ते खत त्या ठिकाणी घेऊन यायचं. आता जाऊन खत घेऊन यायचं, ते पूर्ण प्रोसेस करून घ्यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 3 दिवसात खत आणले नाही तर तो QR एक्सपायर होणार आहे, म्हणजे बाद होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा नव्याने बुकिंग करावी लागेल, पुन्हा नवीन QR घ्यावं लागेल. डिजिटल क्रांतीमुळे साठेबाजीला पूर्णपणे लगाम या ठिकाणी बसलेला आहे. सध्या कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये या सिस्टमचा वापर करताना काय अडचणी येतात याचा अभ्यास केला जातो. हा प्रयोग यशस्वी होताच तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केला जाणार आहे. मित्रांनो, अकोला, वाशिम आणि इतर जिल्ह्यांमध्ये आजही खत लिंकिंगमुळे शेतकरी बांधव जे की तर ते अतिशय त्रस्त आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धत संपूर्ण राज्यात लवकरात लवकर लागू व्हावी हीच आम्हा सर्व शेतकऱ्यांची मागणी सरकारनं या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, ऑनलाईन बुकिंगमुळे खतांचा काळेबाजार थांबेल का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.